वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक सुयश चोंदे हे असल्याचं समोर आलेलं आहे। आणि धक्कादायक बाब म्हणजे सुयश याच्यावर सुद्धा पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे। त्यामुळे हगवणे पितापुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय। दरम्यान हगवणे पितापुत्राला मदत करणाऱ्या सुयश आणि संकेत चोंदेला ताब्यामध्ये घेतलेलं असून दोघांना बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे ज्या गाडीतून 4 दिवस फिरत होते ती थार आहे संकेत चोंदे याच्या नावावरती। सुयश चोंदे हा त्याचा भाऊ आणि त्याच्या पत्नीने सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये तो छळ करत असल्याची तक्रार पोलिसांकडे केलेली होती। आज या दोघांनाही बावधन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सुयश चोंदे याची पत्नी जी आहे ती बावधन पोलीस ठाण्यामध्ये आली आहे तक्रार करण्यासाठी पुन्हा। या सगळ्या प्रकरणामध्ये चोंदे बंधू जे आहेत हे दोघेही भाऊज आहेत, तेही राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे शशांक हगवणे यांच्याप्रमाणेच गाड्या उडवणं, या गाड्यांचे रील बनवणं आणि त्याच्या माध्यमातून एक दबदबा निर्माण करायचा प्रयत्न जो आहे त्या परिसरामध्ये करत होते। माज कशा पद्धतीने दाखवायचा हे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन त्यांचे रील बघितले की लक्षात येतं। आपण ज्या गाडीच्या समोर उभे आहोत हीच गाडी, याच्यावरती अंबर दिवा लावून या संकेत चोंदेनं ही गाडी फिरवली, त्याचे रील केलेत आणि इंस्टाग्रामवरती ते रील जे आहेत ते टाकलेले पाहायला मिळतात। हे सगळं करत असताना या संकेत चोंदेच्या विरोधामध्ये त्यांच्या पत्नीनं जी तक्रार केली आहे ती तक्रार नेमकी काय होती, तुमची तक्रार तुम्हाला त्रास जो होत होता तो कधीपासून होत होता? 7 वर्ष झाले चालू आहे। मानसिक शारीरिक सगळा छळ केलाय त्यांनी। हुंडा मागायचे वेळोवेळी। बरं, तुम्ही किती पैसे दिलेत किंवा तुमच्या कुटुंबियांनी त्यांना किती वेळा पैसे दिले काय? आतापर्यंत 7 लाख रुपये दिलेत त्यांना आणि माझं स्त्रीधन पण त्यांच्याकडेच आहे, त्यांनी ते मला दिलेलं नाहीये। सासू म्हणायची ते मी केलेत, मी माझं बघेल म्हणून। बरं, तुम्ही कधीपासून आता विभक्त राहता आणि दुसरी गोष्ट यांच्या उत्पन्नाचं साधन काय? इतक्या गाड्या घोड्या ते घेऊन फिरतात किंवा या अशा पद्धतीनं ते मास दाखवतात, या थार वापरणं असेल किंवा गाडी वापरणं हा मुद्दा नाहीये, पण त्या गाड्यांच्या ज्या पद्धतीने इंस्टाग्रामवरती ते रील करून त्यांची एकूण वागायची पद्धत स्पष्ट होते। गाडीवरती दिवा पात्रता नसताना दिवा लावून फिरणं असेल, त्याचे रील करणं असेल। 2 नोव्हेंबरपासून मी वेगळी राहतीये, त्याच्या आधीपासूनच ते रील वगैरे होत्या त्यांच्या। आणि घरचं वातावरण म्हणलं तर एक ट्रॅक्टर आहे आणि ह्या 2 गाड्या होत्या, 2 व्हीलर आहेत आणि हे भाडं येतं फ्लॅटचं वगैरे, मग भाडं फ्लॅट विकून वगैरे घ्यायचं, असे हाऊस पूर्ण करायची। बरं, एकूण त्यांची वागणूक काय आहे? त्या तुम्ही बाहेर पडायचं किंवा त्यांच्याशी वाद व्हायचा याच्या व्यतिरिक्त आणखी काही कारण आहे का? त्यांचेही बाहेर काही अफेअर्स होते किंवा काय होते ज्याच्यामुळे मुलींचा नाद होता? कारण मी कॉल गर्लचे सिलेक्ट केलेले फोटो बघितलेत, त्यांनी त्यातली एक मुलगी सिलेक्ट केलेली ते पण बघितले। ते कॉल गर्ल्सचा नाद तर होताच। बरं, मग तुम्ही जी तक्रार केली ती तक्रार नेमकी काय होती त्यांच्या विरोधामध्ये? तुमच्या खडक पोलीस ठाण्यातल्या केसमध्ये चार्जशीट जे आरोपपत्र जे ते न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं? नाही, दाखल झालेलंच नाहीये चार्जशीट अजून। चार्जशीट 2 दिवसात जाईन असं सरांना आता सांगितलेलं आहे, भटकर सरांनी, पण अजून दाखल झालेलं नाहीये। 3 महिन्याच्या अबाव झालेत, 90 दिवस होऊन गेलेत, पण दिलेलं नाहीये चार्जशीट, दाखल केलेलं नाहीये। बरं, त्याने आता तुम्हाला काही परत पुन्हा धमकी दिली होती का? या वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर काय झालंय त्याची काही तक्रार तुम्ही केली का? हो, आजच LC दिलाय। 19 मेला मला रात्री 11:41 मला कॉल केला होता, तर ते वैष्णवी सारखी तुझी पण तरा करेल, तुला पण फाशी घ्यायला मजबूर करेन, हे ते वारंवार बोललेत। पैसे घेऊन ये नाहीतर तिथंच राहा, हे पण ते बोललेत। म्हणजे आता आलेल्या फोन शेवटच्या फोन मध्ये सुद्धा पैसे मागितले? हो, व्हॉइस कॉल केला होता त्यांनी व्हॉट्सअपला, त्याच्यावर हे बोलणं झाले। ते पण पूर्ण ड्रिंक मध्ये त्यांनी कॉल केलेला होता। बरं, तुम्ही त्याच्या संदर्भातली तक्रार दिली आहे का आता? हो, दिली। कुठं? बावधन पोलीस ठाण्यामध्ये? हो। आणि पोलिसांनी काय सांगितलं? सर कारवाई करतीलच। तुमच्यावरती काही याच्या पूर्वी हा गुन्हा मागं घ्या किंवा काय करा म्हणून काही दबाव आला का? तुमच्या गावातले कोणी प्रतिष्ठित येऊन त्यांनी काही सांगितलं का? नाही, दबाव तसा आलेला नाहीये, पण पोलिसांनी पण काही हेल्प केलेली नाहीये। बरं, आणि दबाव व्हायला ते समोर आलेलेच नाहीयेत। आता पोलीस ठाण्यामध्ये आहे, तुमचं काही बोलणं झालं का त्यांच्याबरोबर? आलेलेच नाहीयेत ते अजून। दोन्ही भावांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं असं सांगितलंय पोलिसांनी? एकच भाऊ आहे इथे, एक भाऊ नाहीये, फॅमिली नाही आलेली त्यांची। ठीक, आता तुमचं नेमकं म्हणणं काय? मग तुमची मागणी काय कारवाई व्हायला हवी? तुमची काय अपेक्षा आहे? न्याय भेटला पाहिजे, जेणेकरून बाकीच्या मुली जे सोसतात ते त्यांना सोसला नाही पाहिजे। म्हणजे नेमकं काय?
न्याय भेटला पाहिजे. ज्यांना बाकीच्यांना पण त्रास होतो तो त्रास नाही झाला पाहिजे. मला आणि माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. याच्या मग काय कारवाई झाली पाहिजे किंवा तुमचा काही हक्क मिळाला पाहिजे किंवा ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कायदेशीर बाबी तर झाल्या पाहिजे आणि माझा हक्क तर तिथे राहणारच आहे ना. तो तर जाणार नाहीये. मी लव्ह मॅरेज पण केलेलं नाहीये. माझं अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे माझा अधिकार तिथं असणारच आहे. ठीक आहे. या सुयश चोंदेच्या पत्नी आहेत. ज्या पद्धतीनं हगवणे कुटुंबियांनी त्यांच्या सुनांचं छळ केल्याचं समोर आलेलं होतं, त्याच पद्धतीनं या सुयश चोंदे आणि संकेत चोंदे हे दोन भाऊ जे सुशील हगवणेचे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीनं शेवटी तेच केलं. त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रियांचा छळ केलाय पैसे मिळावेत म्हणून. ती मागणी जी आहे ती केली आणि त्यांची एकूण वागायची पद्धत जी आहे ती त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जे रील आहेत, पात्रता नसताना या गाड्यांवरती दिवे लावायचे, त्या थार घेऊन त्या थारचे रील बनवायचे आणि ते लोकांना दाखवून इंस्टाग्रामवरती टाकून आपण किती भारी आहोत किंवा आपण कसे वेगळे आहोत अशी खोटी प्रतिष्ठा निर्माण करायची, दहशत निर्माण करायची आणि घरी मात्र या अशा पद्धतीच्या विकृती ज्या आहेत त्या सुरू ठेवायच्या. असं एकूण या सगळ्यांचंच म्हणजे हगवण्यांबरोबर आता या चोंदेंचं सुद्धा जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्या सुद्धा वागणुकीतून स्पष्ट होतं. आता या सगळ्या प्रकरणात पोलीस आणखी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे ज्या थारमधून 3 दिवस पळत होते पोलिसांपासून, त्या गाडीचा मालक असलेला सुदेश चोंदे आणि त्याचा भाऊ संकेत चोंदे या दोन्ही भावांची नावं ही एका आणखी FIR मध्ये नोंद आहेत आणि ती FIR आहे संकेत चोंदे याच्या पत्नीची. या FIR मध्ये जो कॉन्टेंट मेन्शन आहे किंवा जो आरोप करण्यात आलाय तोही आरोप आहे पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्या प्रकरणाचा. जानेवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये अजूनही काही झालं नाही. वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये आज या गाडीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याचा भाऊ जो आहे संकेत चोंदे याची ही गाडी आहे. इंस्टाग्रामवरती मोठे मोठे रील करायचे, गाड्यांना अंबर लाईट लावायचे म्हणजे दिवे लावायचे ज्याची परवानगी नाहीये आणि त्याचे रील काढून दहशत पसरवायची किंवा आपण किती भारी आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा, अशी या चोंदेंची सुद्धा पद्धत दिसते. ज्या पद्धतीनं हगवण्यांनी त्यांचा दबदबा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला खोट्या प्रतिष्ठेच्या जोरावर, त्याच्यामध्ये चोंदेही त्यांच्यासारखेच आणखी एक मित्र या हगवण्यांचे. म्हणजे ही सगळी एकूण ही मानसिकता आहे का? या विकृत मानसिकतेतूनच या गोष्टी घडतात का? खोट्या प्रतिष्ठा निर्माण करायच्या आणि त्यासाठी पत्नीकडे हुंडा मागायचा, पैसे मागायचा, ही चंगळ करायला किंवा ही अय्याशी करायला, पत्नीच्या कुटुंबाकडून पैसे मिळवायचा प्रयत्न करायचा, अशी ही एकूण मोडच दिसते. या सगळ्या प्रकरणामध्ये संकेत चोंदे याची पत्नी जी आहे ती आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये आलेली आहे. संकेत चोंदे आणि सुयश चोंदे या दोघांनाही बावधन पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे. इथं त्यांची चौकशी सुरू होते. मात्र जे पहिलं प्रकरण आहे खडक पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचं काय झालं? इतक्या दिवसांनंतर या प्रकरणानंतर आता चोंद्यांवरती कारवाई का करण्यात येते? असे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले. आता चोंद्यांच्या या प्रकरणामध्ये पुन्हा समझोता होणार का की त्यांच्यावरती कारवाई केली जाणार हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.